हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्व ताईंचा आजचा दिवस चांगला जावो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर आजची तुम्ही माझी देवपूजा पाहू शकता. डेली रुटीनची तर व्हिडिओ तर देवपूजा आता माझी पाहू शकता. देवपूजा झाल्यानंतर सगळं घरातलं काम झालं आहे. आता मी माझ्या माहेरी चाललेले आहे. तर तुम्ही म्हणाल माझं माहेर कुठलं आहे? माहेर हे मुंबईचं आहे. तर आता स्वारगेटला आले आहे. मुंबईला चाललेले आहे. तर माझं माहेर मुंबई आहे. तर सुट्टीला मुलांना थोडा घेऊन जावं मामाच्या गावी. तर तिथं घेऊन चाललेले आहे. गाड्यांना अतिशय गर्दी आहे. रविवारी होती, सोमवारीच लवकर निघाल्यामुळे थोडी कमीच आहे. बसही भेटलेली आहे छानपैकी आणि सीटही व्यवस्थित भेटलेली आहे. तर पाहू शकता की आता रिलॅक्स अशी बसलेली आहे. गाड्यांना गर्दी आहे, पण आम्हाला सीट भेटलेली आहे. तर आता मुंबईला जाण्याला सुरुवात चाललेली आहे. तर कमीत कमी मुंबईला जायला वेळ हा पुण्यापासून ते 4 तास जातात. म्हणजे शिवनेरीने ट्रॅफिक असेल नसेल त्यानुसार वेळ हा जातो. तर छान असा प्रवास झाला. तर मध्ये फूड मॉल होतं, तर तिथे थांबलो. थोडीशी आरामात होतं. तर हा तळेगावचा टोल नाका आहे. तर तिथे येऊन गाडी टोलसाठी थांबलेल्या आहे. तर अशा प्रकारे मी घरी आलेले आहे. तर थोडेसे रिलॅक्स ही पेंटिंग मीच बनवलेली आहे लग्नाच्या आधीची. तर मुलाला तर खूप आनंद झालेला आहे की जरा सुट्टीला कुठेतरी बाहेर घेऊन जावं. अजून जायचं आहे. तर पहिला बोलली मामाकडे जावं, नंतर दुसऱ्या ठिकाणी जावं. मुलगा खुश झालेला आहे की फायनली मामाच्या गावी आलेलो आहे. मुंबई हे माझं माहेर आहे. तसं गाव हे सातारच्या जवळच्या भागातच आहे माझं. तिथेही कधी गेल्यावर मी तुम्हाला घेऊन जाईल. सातारामधील वेळेच्या आतमध्ये सोळशी नायगाव हे आमचं माहेर आहे, माझं माहेर आहे. आणि मुंबईला हे आम्ही स्थायिक आहे पहिल्यापासून. त्यामुळे शक्यतो गावी जाण्याचं यात्रा ह्या निमित्तानेच जातो. मुंबईला स्थायिक असल्यामुळे सर्व तिथेच असतं. तर पाहू शकता आल्यानंतर पाहुणेही आलेल्या घरात. माझी मावशी आणि काका येऊन बसलेले, त्यांचा पाहुणचार चालू होता. तर मम्मीची गडबड आहे, चहा करून दे, हे ते चालू आहे. तर पाहू शकता माझं मुंबईचं घर. तुम्हाला होम टूर पाहिजे असेल तर मी देऊ शकते. आता संध्याकाळची वेळ आहे. मम्मीने छानपैकी बेत केलेला, भाजी, अख्खा मसूर, टमॅटोची भाजी, भात. दुसऱ्या दिवशी मी नाश्त्याची सुरुवात केलेली आहे. कांदा, मिरची, कढीपत्ता. मी पोहे करत आहे. तर पाहू शकता पोहेची रेसिपी जरा रिलॅक्सच होती. रोजची रुटीन होती ती जरा स्टॉप झालेली आहे. जरा आराम भेटलेला आहे. आराम हा पाहिजेच. तर पोहेही म्हणजे बनवून झालेले आहे. फोडणी दिलेली आहे. त्यामध्ये आता हळद टाकून व्यवस्थित असे फ्राय करून घेणार आहे आणि नाश्त्याला सर्वजण बसणार आहे. आज तर खूप कंटाळा आलेला, रिलॅक्स उठले. मम्मीची तर भाजी चपाती तर झालेली, भावाचा टिफिन होता तोही झालेला. आता नाश्ता करून चला तर ताईंनो नाश्ता करायला या माझ्यासोबत. तर मस्तपैकी आमची नाश्त्याची तयारी झालेली आहे. सर्वांनी नाश्ता केलेला आहे. घरातले संपूर्ण काम झालेले आहेत. निवांत माझा मोठा मुलगाही असा रिलॅक्सपणे टी व्ही बघत बसलेला आहे. सगळ्यांना कंटाळा असा आलेलाच. सगळी कामं झालेली आहे. वरून कपड्यांच्या घड्या आमच्या पप्पाच्या आणि पप्पांच्या आणि माझी चाललेलं आहे. गप्पा मारत मारत आमच्या दोघांची कामं चालूच होती. अतिशय कपडे हे पडतातच, शहरात हे असतातच. अतिशय गरमही होत आहे आणि मजाही येत आहे. मुंबईला कधी येईल असं होतंच मुलांना. सुट्टी पडली की कधी मामाकडे जाईल असं होतं. तर चाललेले दोघांच्या गप्पा. आता माझं तर रुटीन थांबलेलं आहे. आता मुंबईचं रुटीन मी तुम्हाला दाखवणार आहे. जेवढे दिवस इथे आहे ते रुटीन दाखवणार आहे की मुलांची कशी गडबड चालू आहे. छोट्या मुलाचं चाललेलं आहे ट्रेन ट्रॅक लावायचं चाललेलं आहे. काढायचा ठेवायचा हीच कामं होती त्याची. सुट्टीमध्ये जरा रिलॅक्स असलं तर जरा छान वाटतं. मुंबईच्या वस्तीला जरा दगदगच असते, पण बालपण गेल्यामुळे खूप छान वाटतं. गरमी असू नाही तर थंडी तर नसतेच,
पण जरा वेगळीच मजा असते. जिथे आपण आपलं बालपण गेलेलं असतं तिथे जायला तर खूप आवडतं. पाहू शकता की मी थोडासा बाहेर दाखवत आहे की कसं आहे. बिल्डिंगच्या बाजूलाच रोड आहे, सर्कल आहे. सर्कलमधून हे कोळीवाड्यांचे छानपैकी असं स्टॅच्यू आहे. तर पाहू शकता किती सुंदर असं दिसत आहे. कॅमेऱ्यातून जेवढं टिपता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवत आहे. सुंदर असं चित्र आहे. ट्रॅफिक तर असं गाड्यांचा तर आवाज आमच्या घरात येतोच, तरीही मी आवाज टाकत आहे. थोडंसं डिस्टर्बिंग होत आहे. तर हा पाहू शकता की कशी छानपैकी बाहेर असं आहे देखावा. परत ते ट्रॅक तुटलं, परत ते लावा, परत काढा हेच चालूच होतं. तर असो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. तुमचे छान छान कमेंट्स असतात आणि मला सबस्क्राईबची गरज आहे. तर सर्वांनी सबस्क्राईबचं बटन ला प्रेस करा. जसे माझे रोजचे डेली रुटीनचे व्हिडिओ तुम्हाला दिसू शकतात. डेली रुटीनचे आता मुंबईमध्ये आल्यामुळे तिथलेच मला तुम्हाला दिसू शकते. जास्त स्वयंपाकामध्ये जे मी करेल ते तुम्हाला मी शेअरच करेल. तर असो, मुलाची तर गडबड चालूच आहे. हे कर ते कर, त्याचा तर आता खेळच सुरू आहे. सगळी खेळणी काढून ठेवलेली आहेत. त्याला तर खूप आनंद झालेला आहे की कधी मी जाईल. ते वाटच पाहतो की मी कधी जाईल आणि असा आनंद. आता थोडं संध्याकाळी चलत ताईंना व्हिडिओ येतेच थांबवते. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा.